नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसमध्ये आता फर्स्ट राऊंड अलॉटमेंट झालं, सेकंड राऊंडचं अलॉटमेंट झालं. यात पण जर तुम्हाला कॉलेजेस लागले नाही किंवा तुमच्या आवडीचं कॉलेज लागलं नाही, तर आता विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून थर्ड राऊंडची प्रेफरन्स फिलिंग सुरू होणार आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टीवर डिस्कशन करणार आहोत की यात आता कशाप्रकारे तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवायची आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आता फॉलो केल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला आता थर्ड राऊंडला कॉलेज लागून जाईल आणि ज्या चुका तुम्ही आता फर्स्ट आणि सेकंड राऊंडला केल्या त्या आता तुम्ही करू नका. आता व्हिडिओ सुरू करण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला आपण ॲडमिशन प्रोसेसचे सर्व अपडेट्स देत असतो वेळोवेळी. त्यासाठी स्क्रीनवरचा QR कोड स्कॅन करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही डाऊट्स पण विचारू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडला तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय चुका केल्या असतील की तुम्हाला जरी कमी मार्क्स असतील तरी तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेसवरती प्रेफरन्समध्ये टाकले असतील. काही तर प्रायव्हेट कॉलेज इन्क्लूडसुद्धा केले नसणार प्रेफरन्समध्ये. अशा काही चुका झाल्या असतील किंवा काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस मिक्स करून टाकलेले. तर अशा चुका करू नका. गव्हर्नमेंट जर टाकत असणार तर गव्हर्नमेंटवरतीच राहू द्या आणि प्रायव्हेट कॉलेजेस खालीच राहू द्या त्यांच्या. आता विद्यार्थी मित्रांनो, थर्ड राऊंडसाठी जर तुम्हाला प्रेफरन्स फिलिंग करायची असेल आणि त्यात जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तर तुम्ही आपली ॲग्री गँगची काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करू शकता. त्याची फीज आपण आता 499 केलेली आहे. पूर्वी आपली 599 फीज होती आणि त्याच फीजमध्ये आपण रजिस्ट्रेशन फॉर्मसुद्धा भरून दिले होते विद्यार्थ्यांचे. तर ज्या विद्यार्थ्यांनी लवकर काउन्सिलिंग घेतली होती त्यांचा खूप फायदा झालेला आहे. ते विद्यार्थी आज पुणे गव्हर्नमेंट, कोल्हापूर गव्हर्नमेंट, दापोली गव्हर्नमेंट, त्यानंतर PDKV अकोला अशा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन फायनल करून आलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा आपली काउन्सिलिंग घेऊ शकता. काउन्सिलिंग घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअपला. त्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंगबद्दल माहिती मिळेल आणि तुम्ही मग काउन्सिलिंग जॉईन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, थर्ड राऊंडसाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे ती आपण बघू. आता सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आता जेव्हा फर्स्ट राऊंडचं अलॉटमेंट झालं होतं आणि पिरियड ऑफ रिपोर्टिंग संपला होता तेव्हा सीट मॅट्रिक्स आलं होतं सेकंड राऊंडसाठीचं. आज 26 तारीख आहे. तर आज सेकंड राऊंडसाठी जे अलॉटमेंट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं पिरियड ऑफ रिपोर्टिंगचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या आपल्याला सीट मॅट्रिक्स फॉर राऊंड 3 बघायला मिळेल CET सेलच्या वेबसाईटला. तर त्यात जायचं आहे आणि त्यात मग कॉलेजेसला किती सीट्स वेकंट आहे कॅटेगरी वाईज ते बघायचं आहे आणि त्यानुसार मग कॉलेजेस फिल करायचे. आता जरी एक्झाम्पल आपण घेतलं, त्या कॉलेजला OBCचे सीट्स शिल्लक नाहीत, पण तरी तुम्ही ते कॉलेज टाकू शकता, कारण ओपन कॅटेगरीमधनं सुद्धा सीट अलॉट होतं आणि ओपन कॅटेगरीमधनं जर तुम्हाला सीट अलॉट झालं तर फीस तुम्हाला OBCचीच भरावं लागणार आहे. असं नाही की ओपन कॅटेगरीमधनं जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला ओपनची फीस भरावं लागणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही सेकंड राऊंडची अलॉटमेंट लिस्ट बघू शकता. आता या लिस्टनुसार तुम्ही तुमचे प्रेफरन्स फिलअप करायचे राऊंड 3साठी. त्यात आता तुम्ही काय बघायचं आहे, तर आता तुम्हाला जे पण मार्क्स असतील त्या मार्क्सनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट होऊ शकतं, त्या मार्क्सच्या क्लोज कोणत्या कॉलेजचा कट ऑफ जातो आहे ते तुम्हाला या अलॉटमेंट लिस्टमध्ये चेक करायचं आहे. त्यात कॅटेगरी आहे का नाही सेम ते पण बघायचं आहे. त्यानंतर ॲलोटेड कोटा, M कोटा आहे का U कोटा, हे पण गोष्टी तुम्ही चेक करून त्यानुसार मग प्रेफरन्स फिलअप करा. आता नुसतं कोणतंही कॉलेज टाकून चालणार नाही तुम्हाला, कारण यानंतर ऑनलाईन राऊंड प्रोसेस संपणार आहे आणि यानंतर डायरेक्ट स्पॉट राऊंड असतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, योग्य ॲनालिसिस करा. स्वतःच तुम्ही ॲनालिसिस करा तुमचं, त्यानुसार मग कॉलेज प्रेफरन्स फिलअप करा. जरी तुम्हाला कॉलेज ॲनालिसिसमध्ये प्रॉब्लेम होत असेल किंवा जमत नसणार तरी तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. कट ऑफ ॲनालिसिस स्वतः करून देऊ. आता विद्यार्थी मित्रांनो, राऊंड 3 नंतर तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन राऊंड नसणार आहे, यानंतर स्पॉट राऊंडच असणार आहे. त्यामुळे तुम्ही याच राऊंडला कॉलेजेस मिळवण्याचा जास्त तर ट्राय करा, कारण स्पॉट राऊंडला ऑप्शन्स कमी होऊन जातात तुम्हाला. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, योग्य पद्धतीने कट ऑफ ॲनालिसिस करा आणि कट ऑफ ॲनालिसिस करण्यासाठी जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तरी तुम्ही आपली ॲग्री गँगची काउन्सिलिंग जॉईन करू शकता. त्यात आपण स्वतः तुमचं कट ऑफ ॲनालिसिस करून देऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या बघून मगच प्रेफरन्स फिलअप करायचं आहे. आता जर तुम्हाला सेकंड राऊंडला A ग्रेडचं प्रायव्हेट कॉलेज लागलं असेल चांगलं, तर तुम्ही गव्हर्नमेंटसाठी ट्राय करू शकता. 1-2 गव्हर्नमेंट कॉलेजेस टाका जे तुमच्या मार्क्सनुसार लागतील आणि त्यानंतर मग प्रायव्हेट कॉलेजेस टाका, कारण नाही जर गव्हर्नमेंट लागलं तर प्रायव्हेटला तरी तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना B आणि C ग्रेडचे कॉलेज लागले त्या विद्यार्थ्यांनी आता A ग्रेडचे कॉलेज टाकू शकता. वरती 2-3 A ग्रेडचे कॉलेज टाका जे तुमच्या मार्क्सनुसार लागतील आणि त्यानंतर मग B आणि C ग्रेडचे कॉलेज टाका. आता तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज टाकू नका. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स थोडेफार क्लोज जात आहे गव्हर्नमेंटच्या, ज्यांना 95 किंवा 100पेक्षा अधिक टोटल मार्क्स असतील, त्याच विद्यार्थ्यांनी आता गव्हर्नमेंट कॉलेजेस टाका प्रेफरन्समध्ये. बाकी विद्यार्थ्यांनी आता गव्हर्नमेंट कॉलेज टाकू नका. जर तुमची कॅटेगरी वेगळी असेल तर तुम्ही टाकू शकता, पण इतर जे विद्यार्थी असतील OBC, SC, BC किंवा ओपनवाले, त्यांनी आता गव्हर्नमेंट कॉलेज टाकणं शक्यतो टाळा. जर तुम्हाला 100पेक्षा अधिक मार्क्स असतील किंवा 95पेक्षा अधिक मार्क्स असतील तरच तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज टाका. त्याहून कमी मार्क्स असतील तर तुम्ही आता गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकू नका तुमच्या प्रेफरन्समध्ये. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.
हे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले जे तुम्ही थर्ड राऊंडसाठी फॉलो करा प्रेफरन्स फिलिंग करताना. आणि यात जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही आपली काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर्स दिसत आहे तुम्हाला त्यावर मेसेज करा व्हॉट्सअपला.